यासाठी केला यासाठी केला होता शेवटचा दिस
चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तावाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा ज्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा त्या मातोश्री 1 वर्षामधून आपल्यामधून गेलेल्या कैलासवासी कांताबाई विष्णू ठोसरे आणि यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यदानाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबरायांचा माणसाचं जीवन सफल कसं होईल या दृष्टिकोनावरती प्रकाश टाकणारा हा अभंग आहे। तुकोबराय अभंगाद्वारे यच यावं जड जीवाला सांगतात जीवनामध्ये कशासाठी अट्टहास केला पाहिजे या विषयीचं मार्गदर्शन करताना तुकोबराय सांगतात याचसाठी केला होता अट्टहास कशासाठी
शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होईल असा अट्टहास मानवाच्या जीवनामध्ये माणसानं केला पाहिजे, तरच आपल्याला विसावा मिळेल. विसावा कसला म्हणाल तर जन्म मरणाच्या रहाड गाडग्यातून विसावा, आता निश्चिंतीने मग पावलो विसावा. पण अट्टहास केल्याशिवाय शेवटचा दिवस गोड होणार नाही आणि विसावाही मिळणार नाही. म्हणजे कशासाठी अट्टहास करायचा, काय अट्टहास करायचा, कशामुळे विसावा मिळेल? ते म्हणतात नामामुळे मिळेल. नाम मंगळाचे ते निगुणे विसावा बी मिळेल आणि जन्म मरणाचं रहाडगाडगही चुकेल आणि शेवटचा दिवस गोड होईल. गुण फक्त एकाच गोष्टीचा आहे, नाम मंगळाचे ते निगुणे. आणि जर असं नामस्मरण, जर असं जीवनामध्ये आपल्या सद्गुरु कृपेनं जर नाम मिळालं तर तुका म्हणे मुक्ती परिनिलीनोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निशिंतीने पावलो विसावा, अन खुंटलिये धावा कृष्णेची विठ्ठला. आपल्या वैदिक परंपरेमध्ये दोन शास्त्र सांगतात, एक आहे नीतिशास्त्र, दुसरं आहे धर्मशास्त्र. नीतिशास्त्रामध्ये मानवाच्या जीवनामध्ये कसं जगावं याला नीतिशास्त्र सांगतात. मग त्याच्यामध्ये रामायण महाभारत याच्यामधून काही धड घ्यायच्यात आपण आणि तसंच जगायचं जीवन. आणि कशासाठी जगायचं याच्यासाठी आहे धर्मशास्त्र. कसं जगायचं याच्यासाठी नीतिशास्त्र. तुम्ही डोक्यात घ्या बसून आता, नाही तर आता काय कसं आहे माहितीये का, माणसाचा जन्म आपल्या हातात काहीच नाही. मला सांगा, आपण जन्माला आलो, ठरून आलो का जन्माला की आता पृथ्वीवर जन्माला जायचं होतं? ठरून आलोय का? आपल्या हातात नाही. बरं, आई वडील चॉईस केलेत का आपण की याच आई वडिलांच्या पोटी जन्माला जायचं? चॉईस केलं का आपण? नाही. बरं, कोणत्या जातीत जन्माला जायचं चॉईस केलंय का आपण? नाही. बरं, कसला देह मिळेल चॉईस केलाय का आपण? नाही. बरं, कसली बायको मिळेल चॉईस आहे का आपली? नाही. तुम्हाला जरी वाटत असलं तुम्ही बघायला गेलाय तरी गाठणी तिकडच आहे. म्हणतात जुनी लोक स्वर्गात बांधलेले असतात. तुम्हाला किती मुलं होतील तुम्ही चॉईस केलेत का? बरं, कसली होतील चॉईस केले का? नाही. किती दिवस जगताल काय का? नाही. मग काय हातात आपले सांगा? हाय काय हातात आपले? मात्र यायचं नाही. जाऊ भरवासा नाही. महाराज लोक सांगून सांगून वैतागले, आपण काय ऐकत नाही. प्रत्येक महाराज हे सांगत
महाराजाला तरी कुठं मोह टाळला. ते गाडीच्या नादात गुंग झाले. कधी पैसे गोळा व्हायचा तर गाडी घेते. त्याची अकल गेली. तर आपल्याला कधी यायची? जो दररोज टाळ कुटीतोय त्याची कुठाने हे तुमच्या डोक्यात कधी प्रकाश पडायचा? पण सांगतो तुम्हाला, सत्ता नाही आपल्या हातात नाही. कोणतंही स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही. बघा कोणतं स्वातंत्र्य आहे का? आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली काय बघा. अरे मनाप्रमाणे घडते गोष्ट त्याला संसार म्हणतच नाही. जिथं सगळं मनाच्या विरुद्ध घडतं त्याला संसार म्हणतात. बघा का नाही? आता आपल्याला मनात जायचं नसतं पण जातच ना. मौत जब तुमको महाराज धरून आणले आणि आज मोडावला होता गडी. म्हणलं चला तुला हिफाजत
आणि त्याच्या बरोबर म्हणतात बाबा संग आम्ही होतो एक दिवस कधी सांगता येत नाही. मग कशासाठी जगायचं याचा विचार जे सांगतं त्याला नीतिशास्त्र म्हणतात. कसं जगायचं या जीवनामध्ये? रामासारखं जगावं, लक्ष्मणासारखं जगावं, भरतासारखं जगावं, कुकुट स्वामींसारखं जगावं, मातेची सेवा करण्यामध्ये आयुष्य घालवलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीतिशास्त्र आणि नीतिशास्त्र झाल्यानंतर धर्मशास्त्र. कशासाठी जगावं, आपल्याला कसं जगावं हेही कळत नाही. आता बघा साधी गोष्ट सांगतो, या भारतभूमीमध्ये जेवढी मंदिरं झाल्यात ती ज्यांनी संसार चांगला केला त्याची झाल्या का ज्यांनी संसार केला नाही त्याची झाल्या? सोपं आहे का नाही? गणित सोपं आहे. हा, या भारतभूमीमध्ये जेवढ्यांची मंदिरं झाल्यात त्यांनी संसार चांगला केल्या, एकराचे 10 एकर केले, 10-5 कोटी रुपये बँकेत ठेवले, त्याचाच मंदिर झालंय का ज्याला संसार करता आला नाही त्याचं मंदिर झालंय? यांनी संसारच केला त्याची मंदिर आहेत. बघा किती शोधा तुम्ही, बघा तुकाराम महाराज प्रत्येक गावात मंदिर आहे, प्रत्येक गावात. पण आपण शिकलोय का काय त्यांच्याकडून? बरं, ज्यानं संसार केला तो काय म्हणतो माहितीये का? दुःख बांधवडी हाय हा संसार, जाऊ दे, आपला काय अनुभव आहे? आता आपली बी संसार करता करता टकलं झालीच की डोक्याची. आपला काय अनुभव आहे? सुख आहे संसारात? आहे का आपला अनुभव तसा? आणि ज्यांनी संसार केला नाही तो म्हणतो सर्व सुख Oh
ते म्हणतय आणि ज्याने केला ते कंतय. म्हणतय काहीच नाही, कंतय ती. 5 वर्ष आमदार सहन होत नाही आपल्याला. एक आमदार जर 5 वर्ष राहिला नको ती आता पत्नी करा पलटी. बायको 25 वर्ष सहन करून हा काय हसणार आहे? पण ती मग या मुडद्याचं थवाड तरी कवर बघू. बाईला म्हणता खरं ज्यांनी केला नाही त्याची बायको डोक्या वज घेऊन जेवण घेऊन डोंगरा आणि आपण काम करून आलो तरी पक्की भाकर मिळाला. अरे ज्यानं काहीच संसार केला नाही त्याचे गावोगाव वारसदार आहे. ज्यानं संसार केला नाही त्याचे गावोगाव वारसदार आहे. सांगा माऊलीचे वारसदार आहात का नाही तुम्ही? माऊली ज्ञानोबारायचे वारसदार आहात का नाही तुम्ही? तुमच्या घरात माऊलीचा फोटो आहे का तुमच्या बापाचा आहे? बापाचा 13वा झाला की फोटो लावायची परवानगी नाही शास्त्र तिथे. हा ते लाग म्हणते तुम्हाला. मग तुम्ही वारसदार कोणाचे? मला सांगा, तुकोबारांनी संसार केला नाही, तुकोबारांचे वारसदार किती? बरं दररोज त्याचा टिळा लावी त्यातून आनंदात हे ज्ञानोबा तुकाराम. आणि आपल्या बापाचे वारसदार किती? त्यांनी डोक्यात दगड घातला. त्याच्या थोरल्या भावानी धाकट्या भावाला गळा दाबून मारला. हे रे वारसदार, आपले वारसदार, संसार केलेल्यांची. आणि संसार ज्यांनी केला नाही त्याचे वारसदार ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबारायच्या पालखीत आहेत. किती लोक? पण ऐकलंय का भांडणं झाले त्याच्यात गदा रोळ झालाय. आणि आपले ह्यांचे वारसदार किती? पण एकाच्या घरात तोंड इकडं आणि एकाच्या घरात तोंड इकडं. बघा वारसदार त्यो वय मौतीला सुद्धा जात नसता मी त्याच्या बाबाच्या. हे रे तर हे आपले वारसदार संसार केलेल्यांची. आणि त्यांचे वारसदार काय म्हणतात? आता आपल्या वारसदाराला वाटतं का हिचा आई बाप मिळावा म्हणून?
आणि माऊली ज्ञानोबरायचे वारसदार म्हणतात मरोनिया जावे. हा मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया असं कोणत्या पोराला वाटत बापाच्या पोटी झालं. अरे ह्यो कपाळ करंटा बाप, मी लई हिंडतो, मला सगळं माहिती, जाऊ द्या. पण ज्यांनी संसार केला त्याचा नीटनेटका नाही झाला. मुळात केल्यावर संसार नीट होतो असं कोणी सांगितलं? संसार नीट व्हायचा असेल तर त्याच्यात राहून न राहण्याची कला आली पाहिजे. संसारी असावे अपने नसावे, संसारी असावे अपने नसावे, आपण जमली पाहिजे. आपल्याला जमत नाही म्हणून घोटाळा. मला सांगा, साप चांगला का वाईट? साप चांगला का वाईट? नाग घरात जर घुसला तर झोपताना घरात चांगला का वाईट? वाईट. पण तेच एक जण उशाला घेत रातभर झोपत, उशाला घेऊन त्याला, आणि सकाळच्या पारी त्याच्यावर 1000 रुपये कमावत. तिचात आहे का माहिती? मग बायको चांगली का वाईट? नागोबाची. पण पुंगी वाजवता येते का तुम्हाला? त्याच्यामुळे गोळे. ज्याला पुंगी वाजवता आली त्याच्यासाठी नागोबा चांगला, ज्याला पुंगी नाही वाजवता आली त्याच्यासाठी वाईट. मग संसार चांगला का वाईट? संसारासारखं तर दुसरं काहीच नाही हो. अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना.
संसार. पण संसार करायची एक कला आहे. सिस्टम वाले मला सांगा, तुमची सिस्टम चांगली का वाईट? आमच्या इकडे एक चिटकून मेलं, चांगली का वाईट? हा, चिटकून मरतय म्हणजे वाईट, पण त्याची जाणकारी सगळी जर घेतली तर कसं चिटकन नाही, तिथं हात घातल्यावर चिटकनच ना. संसार मी तसाच करता आला पाहिजे. आलं त्याला ते दोन उदाहरण तुम्हाला त्याच्यासाठी सांगितली की संसार करता आला पाहिजे. संसाराची एक कला आहे, ती जमली पाहिजे. आलं लक्षात? मग नीतिशास्त्र सांगतं संसार कसा करावा. नीतिशास्त्र सांगतं हे जीवन कसं जगावं, आणि धर्मशास्त्र सांगतं हे जीवन कशासाठी जगावं. आता आपल्याला माहित आहे का, हे माणसाच्या जन्मात नेमकं मेन टार्गेट काय आहे का माहिती आहे आपल्याला? आपण काही बी करतोय. मला सांगा, एका बैलगाडीला जर चारी बाजूनी बैल लावली तर काय होईल? एका बैलगाडीला चारी बाजूनी बैल लावली तर काय होईल? गाडीचा चुथाडा होईल ना. एक चाक घेऊन पडत, एक इकडचं चाक घेऊन पडत, एक मागून दोरकाट्या घेऊन उधळत, गाडीचा पार चुथाडा होईल ना. तसा संसार आपला जो चाललाय ना, असा अनेक विचारांनी चाललाय, पण कोणताच विचार पॉइंट पर्यंत पोहोचत नाही. मग संसारात मेन टार्गेट काय आहे? मेन टार्गेट आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. तुम्ही 1 रुपया कमावताना 1 रुपया त्या 1 रुपयाचे 4 हिस्से करायचे. किती? 4. पहिला हिस्सा आहे आई वडिलांना खर्च करायचा, म्हणजे कर्ज फेडायचे. पहिल्या हिस्स्यानी 4 आण्यानी काय करायचंय? कर्ज फेडायचे. तुम्ही म्हणता कर्ज कोणतं? तर ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांच्यासाठी 4 आणे खर्च करायचे, म्हणजे कर्ज फेडणं झालं. त्यांचं कर्ज आहे आपल्यावर. दुसऱ्या 4 आण्यानं काय करायचं? दुसऱ्या 4 आणं आपल्या लेकरा बाळांना खर्च करायचे शाळेला. त्याला म्हणतात व्याजानी दिले. त्याला काय म्हणायचं? व्याजानी दिले. म्हणजे ते लहानपणी त्यांच्यावरती खर्च केला, शाळा शिकवली, लहानाचे मोठे होतील आणि मोठे झाल्यावर पगार तुमच्या हातात आणून देतील, त्याचं व्याज तुमचं माघारी आलं. पहिल्या 4 आण्यांनी कर्ज फेडायचं, दुसऱ्या 4 आणं व्याजानी द्यायचं, तिसरं 4 आणं धर्माला खर्च करायचं. म्हणजे मग कुठं कीर्तन असेल, कुठं प्रवचन असेल, कुठं धर्माचं कार्य, कुठंतरी मंदिर होत असेल, तर ते 4 आणे त्याला खर्च करायचे आणि 1 4 आण्याने संसार चालवायचा. जमलं, ज्याला जमलं त्याच्या नावावर पैसे राहतात, आणि ज्याला नाही जमलं ते सदा कर्जबाजारी राहतात. विठ्ठला, आता मी काही संसारी नाही, बायको आहे मला. बायको बी कीर्तन करायचे. तुम्हाला माहित असेल, तुमच्या श्रीगोंदा तालुक्यातली आहे. हो, चिंबळ्याची माझी मंडळी कीर्तनकार आहे. विद्याताई महाराज जगताप, तुला माहिती बी असेल, इकडे येते या भागामध्ये काय मस्त प्रवचन वगैरे कीर्तन. पण आता संसाराचा काय लय माझा अभ्यास नाही, तरी तुम्हाला संसारातलं सांगतो. पहिलं 4 आणं कुठं खर्च करायचं ध्यानात राहिलं, दुसरं 4 आणं कुठं खर्च करायचं ध्यानात राहिलं, तिसरं 4 आणं कुठं खर्च करायचं ध्यानात राहिलं, आणि चौथं 4 आणं कुठं खर्च करायचं ध्यानात राहिलं. असं जर केलं तर तुम्हाला कधीही धन कमी पडणार नाही. सेवा करायची, कुणाची करायची? बायकोची नाही. हे आपलं लय उलट कुठाने. लहानपणी आपण होतो लहान. आता आमच्या आईला तर तसे आम्ही 7 जणी, मी शेवटचं शेंड पडले. 2 गेली पण 5 आहेत अजून. तर आम्ही 2-4 भावंड राहायचो. आई रानातून आली, आपलं बी तेच होतं. आई रानातून आली की पळू पळू जायचं. सगळ्यांनी शाळेतून आलेला असायचो आपण. एकाने आईचा हात धरायचा, एकाने आईचा हात धरायचा, आहे ना. एक म्हणायचा आई माझी,
योग म्हणायचा आई माझी आहे. बरोबर ना? आणि दोघं तू इकडं वळायची भाऊ भाऊ. आता काय म्हणतात? आई तुझ्याकडेच राहू दे. संपवाय पाहिजे धरून असं. आता आई माझी म्हणतात का आई तुझी म्हणतात? कसं आता मला म्हणतात गण लावला ही येडीच झाल्यात आधीच. आता त्यावेळेस आपण म्हणायचो आई माझी आहे. आता तसं नाही. आता आपल्याला भाऊ वाईट झाला, बहिणी वाईट झाल्या, आई वाईट झाली, बाप वाईट झाला. कोण आल्यापासून असं झालं सांगा बरं? आपल्या जीवनात कोण आलं हे असं झालं? माँ बाप को कोई नहीं माने, 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 कोई नहीं माने। और उनका बहुना, और उनका बहुना, आई रे बेमान दुनिया, आई रे संभवत नाही. कबीरदास म्हणतात माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं. कल्पना करा ती आई जर नसती, तिनं 9 महिने 9 दिवस जर पोटात वागवलं नसतं, ती जर नसती बाहेर आल्यावर दूध कुणी पाजलं असतं. पण त्या आईशिवाय हे जीवन संभवतं का? आणि ती आई सुद्धा वाईट वाटायला लागली कवापासून? कवापासून? अरे चोरा, घरात घुसबाई घुसली, आई वाईट वाटायला लागली, भाऊ वाईट वाटायला लागला, बाप तर खलनायकच वाटायला लागला. मग मग वाटून पाहिजे. कुणाचं घेतो? कुणाचं घेतो? त्या दिवशी मी एक तर असंच घराच्या बाहेर काढलं, म्हणजे माझं नाही, माझ्याची ताकदच नाही. ती मला चिटकून राहत्यात, बाजूला जाऊ शकत नाही. का? मी आई बापाला बाजूला नाही ना काढलं. त्यांची काय ताकद? त्यांची काय ताकद? आता आमचं वडील 90 वर्षाचे आणि आई 85 पर्यंत आहे, माझ्यापाशीच असतात. यांची काय ताकद आहे मला बाहेर काढायची? करनी करे फिर क्यों डरे, करनी करके पछतावे. अरे बीज लगावे बाभुल के तो आम कहां से पावे. अरे ब्या बाबळाच्या लावल्या आंब कुठून मिळत्या? तुम्हीच आई बापाला नाही सांभाळलं तर तुमची कार्ती काय चोपड्या टांगत्या तुम्हाला. म्हणून करणी चांगली करा. आणि करणी चांगली करणं म्हणजे काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. कसली का सणत काय का? आमचं म्हातारं लईच येड आहे. तू काय लई शना होता का लहानपणी? ह्याच्या घराव दगडी हान, त्याच्या घराव दगडी हान.
याचं कोटाना आण, त्याचं कोटाना आण. त्यांनी सहन केलंच ना. हा मग आता तू वाईट सहन कर की, ती दगडी तर नाही हानीत ना तुला. सहन करायलाच मातृदेव. अहो आईचं वर्णन काय सांगावं आणि तुमच्या पुढे काय करावं. प्रत्येकाला ज्याची आई गेले ना त्याला कळत. आई तुझ्या मूर्ती वाणी टाळीला काय टॅक्स लागत नाही. तुम्ही वाजव तरी काय टॅक्स बसणार नाही तुमच्या पोकात अजिबात. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गे आई मी एका घरी गेलो होतो घरी आणि ती लेक आलती माहेराला आणि ती जातानी तिच्या वहिनीला म्हणजे तिच्या भावाच्या बायकोला म्हणत होती आई बापाला जीव लावा बर का. माझ्या आई बापाला काय होणं पडता कामा नये. मी तुमच्याकडून वाटा हिस्सा काय मागत नाही. मी सही दिलेली आहे. कसली हक्क सोडपत्र. पण माझ्या आई बापाला जर कमी पडलं तर मी पुन्हा दावा लावीन. आणि तिकडे हिची सासू सासर वाहिली राहत होती. तेव्हा मी म्हणलं बाई तुझं सासू सासर कुणा काय असतात ग. म्हणले तिने खटगुळ येता वाहिली जाऊन राहिली. म्हणलं तुझ्या टांगडी आणाय पाहिजे. आणि तिच्या त्या वहिनीला म्हणलं हिची बी आई बाबा फेकून दे तिकडं सापरात नेऊन टाक. भया तसं कसं होईल. मग ती घरात आण तर तुला अधिकारी सांगायचा नाही तर तुला अधिकार नाही सांगायचा. आता महाराज लोक आमची बरीच लय आईची गाणी म्हणतात पण त्यांची आईच नसती त्यांच्या बरीच लय पण तीच वाहिली येत आहे बाबा. पण आता इकडं तारखा मिळायसाठी मग कुठला नको काहीतरी. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आई वडिलांच्या सेवेची ताकद पाहायची असेल तर पंढरपूरला जा. आणि पंढरपूरला पांडुरंग परमात्मा तिथं का आला याचा विचार करा. का आला बरं तिथं पांडुरंग परमात्मा.
तर तिथं पुंडलिक नावाचा ग्रहस्थ होता. अगोदर बायकोच्या सांगण्यावरून आईबाप काशीला नेऊन सोडले, पण काशीवरून येत असताना नवरा बायको दोघ जण कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये त्यांचा मुक्काम झाला. नाव लक्षात ठेवा, काय? कुकुट स्वामी. तर रात्रीचं झोपलेला असताना पहाटेच्या सुमारास तिथं 3 महिला आल्या, काळ्या कुट्ट झालेल्या महिला, आणि तिथं येऊन झाडून काढायला लागल्या आश्रमामध्ये. पुंडलिकानं बघितलं आणि जशा जशा झाडून काढतील तशा तशा त्या दिव्य स्वरूपाला गेल्या. जाताना त्या एवढ्या दिव्य होत्या. पुंडलिकानं विचारलं, आपण कोण? सांगायची कृपा करा, आपण कोण आहात? तेव्हा ते म्हणल्या, मी गंगा, ही जमुना आणि ती सरस्वती, आम्ही 3 नद्या आहेत. दिवसभर पाप धुतो लोकांची, काळ्या कुट्ट होतो, आणि संध्याकाळी कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये आणि सेवा केली की आम्ही दिव्य स्वरूपाला जातो. म्हणजे अशी काय ताकद आहे कुकुट स्वामींची? तेव्हा ती नद्या सांगतात, कुकुट स्वामी मातृभक्त आहेत. काय आहे? आईची सेवा करतात ते, त्याच्यामुळे ताकद आहे, आईच्या सेवेत ताकद आहे. पुंडलिकानं जाऊन पाहिलं तर आईच्या पाळण्याची दोरी आणि कुकुट स्वामी ध्यान करता करता हलवत होते. ताकद सांगितली. पुंडलिकानं धडा घेतला. बायकोला सांगितलं, यायचं असेल तुला माझ्या बरोबर तर ये, नाही तर तुझ्या रस्त्यानं तू जा. काशीला गेली, आई वडिलाला घेतलं आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये सेवा मांडली. आपण करायचं ते विसरून जातो, नाही तेच करीत बसू. करायचं ते विसरून जातो. आणि पोरं लय शाळा शिकवायचा आपल्याला मांडोळा, ही काय छंद आहे, छंद बनतो. इंग्लिश मीडियम, इंग्लिश. त्यादिवशी गोष्ट सांगतो तुम्हाला, पोरं शिकली, शिकू नये असं माझं म्हणणं नाही, शिकवावं, पण आधी आपल्या धर्माचं संस्कार त्याला दिलं पाहिजे. जर त्या पोराला संस्कार नसतील, निश्चित शाळा शिकवली तर ते काहीच उपयोगीचं नाही. एकाला 2 पोरं, हा बी जज होता, आणि 2 पोरं, आणि एक इंडोनेशियात आणि एक अमेरिकेत. म्हातारी जायला लागल्यापासून पत्र होती, म्हातारी आजारी पडल्यापासून पोरांना पत्र पाठवत होती लोक, गावचं सरपंच बिरपंच सगळी. बापानी पत्र पाठवली, पण पोरं म्हणली आम्हाला काही सवड नाही, आम्ही पैसे पाठवून देतो, त्यांना दवाखान्यात न्या. शेवटी म्हातारी एक दिवस गेली. गेल्यावरती त्या दोन्ही पोरांना फोन केलं तिकडं. तर पोरांनी गावच्या सरपंचाला सांगितलं, असं करा, आता आम्हाला काही येता येणार नाही, अमेरिकेतून यायचं म्हणजे सोपं काम नाही, तर असं करा, 10वा बिवा तुम्ही जोरका, महाराज वगैरे तुमचं तुम्ही बघा काय असेल ते. नेमका आमच्या मंडळीला फोन आला त्या 10व्याचा. तर सरपंच फोनवर बोलत होता, म्हणले, हॅलो, आमच्या गावातील प्रतिष्ठित माता आणि गेलेले आहेत, आणि त्यांचा 10वा आहे. कधी आहे? तर म्हणले परवा दिवशीचे. म्हणले मग एवढ्या उशिरा नियोजन नाही? म्हणले 3 दिवसात धरायचं, कुणाला सवड आहे? 10 दिवस थांबायचं सवड कुणाला आहे? बरं, म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे तुमची बिदागी किती होईल? म्हणले 10-15 हजार आम्हाला द्यावं लागतं. बरं, म्हणले मग ती बामणाचं बी नियोजन तुम्हीच करा. मग बामणाचं किती? ती घेईल 7-8-10 हजार. ठीक आहे, 10 नाही 15 घेऊ दे त्यांची. पैसे तिकडून येणार आहेत अमेरिकेतून, चिंता करू नका. अमेरिकेतून पैसे येणार आहेत, चिंता करू नका. संध्याकाळपुरतच येणार आहेत. तुमचे 10-15 हजार, बामणाचे 10-15 हजार. बरं, ती भात-बीत शिजायला भिजायला सगळं तुम्हीच घ्या, ते उगतच घ्या तुम्ही सगळं. भात-बीत तुम्ही शिजवायचा. ती म्हणली, भात आम्ही शिजू, बामण आम्ही आणू, प्रवचन आमचं आम्हीच करू, शिष्टीमाला आम्हीच बोलू, सगळं आम्ही करू, पण टक्कल कुणाचा करायचा? भात राहायचा कुणाला? हे संस्कार दिले का? हे तुमचं शिक्षण का? मला सांगा, आई बाप शेतकरी पोरगा सांभाळतो का नोकरीवाला पोरगा सांभाळतो? एवढं तर आता तुम्ही एवढी